अगर आपने अष्टविनायक कर लिया तो ये भी समझ लीजिए कि आपने गणपति जी की तरह महादेव जी की भी एक चक्कर लगा ली, मतलब पूरे ब्रह्मांड की चक्कर लगा ली। तो बिना वक्रतुंड कहे हुए हम लोग कार्यक्रम की शुरुआत तो कर नहीं सकते, क्योंकि महाराष्ट्र का जो आराध्य देवत बुलाते हैं वो गणपति बप्पा है और उनके बिना तो कार्यक्रम स्टार्ट नहीं हो सकता। लेकिन उसके पहले ना हम लोग सब लोग गणपति बाप्पा मोरया बोलते हैं। हमेशा गणपति बाप्पा बोला तो मोरया बोलना ही चाहिए। आप में से कितनों को पता है कि मोरया क्यों बोलते हैं हम लोग? मोरया तो गणपति बाप्पा का नाम है नहीं। माझी मामी हात वर करते, घरातल्यांना अलाउड नाही आन्सर द्यायला। त्यांना देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की तू माझी आराधना कर, पण इकडे नको करू, थेऊरच्या गणपतीला जाऊन कर। त्यांनी 42 वर्ष देवाची आराधना केली। त्याच्यानंतर त्यांना गणपती बाप्पांनी दर्शन दिले। त्यांचं नाव होतं मोरया गोसावी। त्यामुळे तेव्हा प्रश्न अशी प्रथा पडली की देवळात गेल्यावर गणपती बाप्पा मोरया। तर त्या अर्थाने आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो, कारण की कुठेही महाराष्ट्रात तुम्ही जा, कुठेही गणपती बाप्पा ऐकवायला की अजून 4 जण म्हणतात मोरया। तर हे मोरया गोसावीचं गुपित आहे की मोरया गोसावी हे यांची 8 पिढ्यांनी गणपती बाप्पाचं अध्ययन केलं, त्यांचं मेडिटेशन केलं आणि त्याच्यामुळे त्यांना गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला की जेव्हा माझं नाव घेतील तेव्हा तुमचं पण नाव घेतील, गणपती बाप्पा मोरया। ते नाही, ते सासवडला जे चिंचवडला जे गोसावी आहेत ते वेगळे गोसावी। त्यांना ते काय म्हणतात त्याला, आता ते आले होते ना महाकुंभला साधू, नागा साधू, त्यांना गोसावी म्हणत नाही, कारण की ते गौचं पालन करत नाही, ते स्मशानात असतात, म्हणून त्यांना साधू म्हणतात, त्यांना गोसावी म्हणत नाही। तर एनिवेज कमिंग बॅक, कृष्ण गणपती बाप्पाचं म्हणणार होता ना मंत्र, म्हणणारच का? तर आपण आजोबांकडे बोलूया। षडाक्षर स्तोत्र आहे, शंकराचं आहे। महाकुंभ मेळा चालू आहे, पण शंकर महादेवांनी सुद्धा म्हटलंय की गणपती बाप्पा पहिले, गणपती बाप्पा पहिले, आणि त्याच्यात काय नातवाच्या अगोदर आजोबा। आणि आमचे सर्वात काय म्हणतात त्याला एन्थुझियास्ट कलाकार, ज्यांना माहिती नाही, सर्वात आमचे एन्थुझियास्ट कलाकार। कार्यक्रम ठरला की जर का पिंपळे साहेबांचा मला फोन नाही आला तर मला असं वाटतं की कार्यक्रम सुरुवात झालेली नाही। या वेळेला त्यांना मी म्हटलं तुम्ही कुठलं गाणं गाणार, तर ते म्हणे की या वेळेला मी गणपतीची आराधना करेन। तर त्यांना मी बोलवतोय, या वेळेला आपण तुम्ही बघत असाल तर इथे LCD स्क्रीन आणलेली आहे आणि टॅबलेटवर ते गाणार आहे, त्यामुळे आपण वी विल ट्राय अँड गेट अ फील की ऍक्च्युअल सॉन्ग आहे। थोडं मागे पुढे झालं तर समजवी, कारण की ते इक्विपमेंटचा दोष असेल, माझा दोष नव्हे किंवा इंग्रज साहेबांचा दोष नव्हे, कारण की आयडिया त्यांचीच होती। तर काका काय बोलतात ते ऐकू। आपण गार्डन मध्ये खेळायला जायचं का? मग तू काहीतरी वेगवेगळं खातोस ना तिकडे, अलाउड नाही तुला, पहिलेच सांगतो मी। अरे एवढे पैसे दिले त्यांना, आपण फुकट जातील ना। तू आणि मी डान्स करायचा का? नाही, कसं व्हायचं? चला जेवायला जाऊ दे। चला आपण एक काम करूया, सुरुवात करूया श्री पिंपळे साहेबांकडनं ते गणपतीचं गाणं आपल्याला म्हणून दाखवणार।